बघा, फक्त एक वाक्य आणि या एका वाक्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य कसं बदलून जाऊ शकतं याचा अनुभव देणारा मी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची काही ना काही इच्छा असते. कधी आपल्याला स्वतःचं घर हवं असतं, कधी आपल्याला जमीन घ्यायची असते, कधी पैसा हवा असतो, कधी मुलांचं विवाह जुळावं असं वाटतं, कधी नोकरीत प्रगती व्हावी, पतीला यश मिळावं. बघा, प्रत्येक व्यक्तीची आपल्या आयुष्यात काहीतरी इच्छा असते. ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, आपण नवस करतो, आपण कष्ट घेतो, आपण त्यासाठी संकल्प करतो, देवांचं करतो, मंदिरात जातो, सगळं करतो. मात्र तरीही ती इच्छा पूर्ण होत नाही. बघा, ती इच्छा का पूर्ण होत नाही? कारण तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाही. तुम्ही छोटं मोठं काहीही करत असाल तर त्या प्रत्येक गोष्टीला आपल्या नशिबाची साथ असणं बघा खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल, तुमच्या पूर्वजांकडून ऐकलं असेल, जेव्हा काम होत नाही तेव्हा नेहमीच लोक म्हणतात, माझं नशीबच खराब, माझ्या नशिबाचीच साथ नाही, माझे नशीबच माझ्यासोबत नाही. कारण बघा, हे आपले जे नशीब असतात ना, हे पूर्वरत घडवलेले असतात आणि आपले नशीब आपल्यासोबत असणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा सगळं काही करून, देवधर्म सगळं काही करून नशीब साथ देत नाही, तेव्हा उपाय करायचे. उपायाने काय होतं? आपल्या नशिबात जे नसतं ते सुद्धा आपल्याला मिळतं. आपल्या नशिबात एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नसते किंवा खूप उशिराने मिळणार असते, ती गोष्ट आपल्याला तत्परतेने मिळते. याचा एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगते. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, त्या उपायाचा तुम्हाला म्हणजे एका आपल्या स्वामी भक्त ताईंना आलेला एक सुंदर अनुभव आहे, तो सगळ्यात अगोदर सांगते. या ताई ज्या आहेत, या संभाजीनगरमध्ये राहतात, म्हणजे मूळ औरंगाबादमध्ये राहतात. या ताईंनी 1-2 महिन्यापूर्वी मला फोन केला होता. त्यांचे मिस्टर जे आहेत ते मुंबईला कामाला होते. नेव्हीची जी सर्व्हिस असते त्या सर्व्हिसमध्ये ते कार्यरत होते. पण काहीतरी तिथे प्रॉब्लेम झाला आणि त्या दादांचा जॉब गेला. हे जे दादा आहेत हे आपल्या घरी होते. बरेच प्रयत्न केले पण कुठेच जॉब मिळत नव्हता. ताई स्वामी सेवेकरी आहेत, स्वामींच्या खूप भक्ती करतात, सेवा करतात. ताईंनी मला फोन केला की ताई असं असं झालं आहे, माझ्या पतीचा म्हणजे माझ्या मिस्टरांचा जॉब जो आहे तो गेलेला आहे, पती घरी आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, दुसरे कुठेकडे जॉबसुद्धा मिळत नाही, कारण नेव्हीचा जॉब होता तो मिळणं खूप अशक्य असतं, त्यामुळे काहीच होत नाही आहे, पती डिप्रेशनमध्ये आहेत, मी काय करू, एखादी सेवा सांगा. मी स्वामींच्या 1-2 सेवा त्यांना सांगितल्या. त्या सेवा ताईंनी मनापासून केल्या, तरीही अनुभव आला नाही. कारण बऱ्याच वेळा असं होतं की अनुभव कधी कधी लेट येतो किंवा कधी कधी उशीर लागतो. तसंच झालं. मग ताई खूप प्रयत्न करत होत्या. ताई म्हणतात, ताई मला उपाय सांगा, काहीतरी उपाय सांगा. आणि हाच उपाय मी ताईंना सांगितला. ताईंनी मनापासून हा उपाय 21 दिवस केला. किती? 21 दिवस. मी त्यांना म्हटलेलं 21 किंवा 41 दिवस करा. त्यांना अजून करायचा होता, पण 21व्याच दिवशी या ताईंच्या मिस्टरना दुबईच्या कंपनीतून फोन आला. म्हणजे दुबईमध्ये सुद्धा नेव्हीचं असंच काहीतरी आहे, मलाही नीट कळालं नाही, पण त्यांनी सांगितलं की दुबईमधून फोन आला. त्यांच्या पतीच्या सर्व्हिसला बरीच वर्ष मुंबईमध्ये झाली होती, त्यांचा अनुभव चांगला होता, त्यामुळे दुबईमध्ये ते कळालं. म्हणजे त्यांच्याच एका कुठल्या तरी कन्सल्टकडून ते कळालं आणि मग त्यांनी फोन केला. खरं तर ताई म्हणतात की आम्हाला अगोदर जोक वाटलं, कुणीतरी फसवतंय असं वाटलं, पण त्यानंतर त्यांनी इंटरव्ह्यूला बोलवलं. इंटरव्ह्यू जो आहे तो मुंबईतच एका ठिकाणी झाला आणि मग त्याच्यानंतर जॉईनिंग लेटर आलं. आणि हे जे ताईंचे पती आहेत हे आज नेव्हीमध्ये दुबईला काम करतात. 1 महिना तिकडे काम करतात, 1 महिना सुट्टी असते. म्हणजे फक्त 1च महिना काम, 1 महिना सुट्टी, आणि पगारसुद्धा अत्यंत चांगला, लाखोमध्ये पगार घेतात. बघा, मनापासून केलं, मनापासून अनुभव आला. आता तोच उपाय मी तुम्हाला सांगते. खूप काही करायचं नाही, काहीच नाही. जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाताय, कोणी 12ला झोपतं, 1ला झोपतं, 4ला झोपतं, कितीही वाजता, तुम्ही कितीही वाजता झोपा. कोणी 8ला पण झोपतं, कोणी 10ला पण झोपतं. झोपायच्या थोडा वेळ अगोदर हा उपाय करायचा. एक छोटा कागद घ्यायचा, फक्त छोटासा, सफेद घ्या, त्याच्यावर लाईन असतील चालेल. एक छोटा कागद घ्या, त्या कागदावरती तुमची इच्छा लिहा एका शब्दात. नोकरी, व्यवसाय, प्रमोशन जे काही असेल. आता त्या ताईंनी नोकरी लिहिलेलं. तुम्हाला जे काही हवं असेल, विवाह संदर्भात असेल, दुकान असेल, काहीही, ते तुम्हाला फक्त एका शब्दात हिरव्या, निळ्या, पिवळ्या, लाल रंगाच्या पेनाने त्यावर लिहायचं आहे.
लिहिल्यानंतर जे तुम्ही लिहिलं आहे ते लिहिल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला एक वाक्य लिहायचं आहे. आता हे वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहायचं आहे. वाक्य नीट ऐका. वाक्य आहे, थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी. थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी. म्हणजे हे ब्रह्मांड, तुम्ही मला बघत आहात. मी तुमचे आभारी आहे ब्रह्मांड, तुम्ही मला बघत आहात. फक्त एवढं एकच वाक्य आहे, थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी. एवढंच लिहायचं आहे. वरती नोकरी, खाली ते वाक्य लिहायचं. कागदाची चौकोनी घडी करायची. आता हा कागद हातात घ्यायचा आणि त्या कागदाला पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या. आता त्या ताई म्हणायच्या, माझ्या पतीला नोकरी मिळालेली आहे, चांगल्या पगाराची नोकरी आहे, माझे पती खुश आहेत, मी सुद्धा खुश आहे, खरंच माझं काम झालेलं आहे, थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी. थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी म्हणजे पूर्ण पॉझिटिव्ह आधी म्हणायचं आणि थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी म्हणजे तुम्ही मला बघत आहात, मी खूप खुश आहे. हे ब्रह्मांड, तुम्ही मला बघत आहात आणि मी खूप खुश आहे. तुमच्याच कृपेने हे सगळं काही घडलेलं आहे. म्हणजे ब्रह्मांडाला रात्री झोपण्याआधी ब्रह्मांडाला पूर्णपणे धन्यवाद व्यक्त करायचे. कारण बघा, रात्रीच्या वेळी ब्रह्मांडात असणारी जी शक्ती असते ना ती दुपटीने असते. जेव्हा एकांतात तुम्ही रात्रीच्या वेळी जेव्हा ब्रह्मांडाचे आभार मानता, ब्रह्मांडाला तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन देता, तेव्हा युनिवर्सची शक्ती ना आपल्या आजूबाजूला ही दुपटीने प्रवाहित असते आणि ती ऊर्जा किंवा ती पॉझिटिव्हिटी आपली जी काही इच्छा असेल, जी काही सतत अपूर्ण असणारी इच्छा असेल, तर ती इच्छा पटकन पूर्ण करून टाकते. आता ह्या ताई 21 दिवस सतत हे म्हणायच्या. 41 दिवस त्या करणार होत्या, पण 21व्या दिवशी त्या ताईंना म्हणजे त्या ताईंच्या मिस्टरांना फोन आला. आता काय करायचं, हे म्हणून झालं. 5, 10, 15, 20 मिनटं तुम्हाला जेवढा वेळ शक्य, तुम्हाला झोप येत नाही तोपर्यंत हे म्हणायचं. जेव्हा वाटते की आता खूप झोप आलेली आहे, तेव्हा हा कागद आपल्या उशीखाली ठेवायचा, झोपायचं. सकाळी पुन्हा उठल्यानंतर पुन्हा तो कागद हातात घ्यायचा. पुन्हा तुमची इच्छा पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची. एक ते चित्र डोळ्यासमोर आणायचं, थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी हे म्हणायचं आणि हा कागद आपल्या पर्समध्ये, पाकिटात, जिथे दिवसभर तुम्ही बाहेर जाल आपल्यासोबत ठेवायचं. पुन्हा रात्री उशीखाली ठेवायचं. ठेवत असताना पुन्हा त्याला पॉझिटिव्हिटी द्यायची. हा एकच कागद 21 किंवा 41 दिवस वापरा आणि रोज त्या कागदाला, त्या इच्छेला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. 5व्याच दिवशी इच्छा पूर्ण झाली, पुन्हा करायची गरज नाही. 4थ्याच दिवशी तुम्ही जे मागितलं ते मिळालं, हा उपाय पुढे करू नका. ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल तिथेच थांबवा. कागद जो आहे तो कापूरसोबत जाळा, दिव्यासोबत जाळा, मेणबत्तीत जाळा किंवा मग घराच्या बाहेर कुठेही फेकून द्या, चालेल. आपलं एकदा काम झालं की तो कागद तुम्ही कुठेही टाका. फक्त करत असताना मनात पॉझिटिव्हिटी असणं, पूर्ण पॉझिटिव्ह चित्र तिथे तयार करणं, सतत डोक्यामध्ये तीच पॉझिटिव्हिटी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह राहाल तितक्या लवकर तुम्हाला अनुभव येणार. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.